जरासुद्धा तेलाचा वापर न करता चौपट फुलणारे खुसखुशीत साबुदाण्याचे वाफेवरचे पापड कसे बनवायचे हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. हे पापड तयार करताना तेलाचा वापर केला जातो आणि त्यामुळे हे पापड लगेचच 2 ते 3 महिन्यात खराब होतात. त्यामुळे जरासुद्धा तेलाचा वापर न करता एका सोप्या ट्रिकने हे खुसखुशीत वाफेवरचे चौपट फुलणारे पापड कसे बनवायचे आणि ते वर्षभर टिकण्यासाठी काय करायचं याची साधी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. 1 कप साबुदाणे आपल्याला 1 ते 2 वेळा स्वच्छ अशा पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. त्यातील पूर्ण पाणी काढून टाकायचं. आता ह्यामध्ये साबुदाणे बुडतील इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित एकजीव करून झाकण लावून रात्रभर किंवा 2 ते 3 तास हे भिजत घालायचे आहेत. दुसऱ्या दिवशी भिजवलेले साबुदाणे एका चमच्याने मोकळे करायचे. वेगवेगळ्या रंगाचे तुम्हाला पापड बनवायचे असतील तर त्यामध्ये आवडीनुसार रंग घालायचा आणि मिक्स करून घ्यायचा. आता इडली पात्रात हे पापड आज मी वाफवून घेणार आहे. त्यामुळे इडली पात्राला डिंकाचं पाणी लावायचं. डिंकाचं पाणी कसं बनवायचं आणि भरपूर टिप्ससहित ही रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. आता या इडली पात्रामध्ये 1-1 चमचाभर साबुदाणे घालायचे आणि एकावर एक न येता व्यवस्थित असे पसरवून घ्यायचे. अगदी पातळ थर लावायचा. इडली पात्रामध्ये पाणी गरम करत ठेवायचा आणि गॅसची आच मोठी ठेवून हे इडली पात्र यामध्ये ठेवून झाकण लावून फक्त 2 ते 3 मिनिटं साबुदाण्याचे पापड वाफवून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे साबुदाण्याचे पापड आणखीन 2 मिनिटं थंड करून घ्यायचे. थंड झाल्यावर सुद्धा पळीला डिंकाचं पाणी लावून हे पापड असे सोडवून घ्यायचे आणि एखाद्या प्लॅस्टिकच्या शीटवर फॅनखालीच आपल्याला घरामध्ये वाळवून घ्यायचे आहेत. दुसऱ्या दिवशी कडकडीत वाळल्यानंतर थोड्याशा उन्हामध्ये याला वाळवून घ्यायचे आहेत आणि इथे आपले अजिबात तेल न वापरता वाफेवरचे साबुदाण्याचे पापड तयार आहेत. हे पापड मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. बघू शकता किती चौपट पापड फुलला आहे. तेलाचा वास न येता मी सांगितलेली आजची ट्रिक तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा, शेअर करा. प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिटेलमध्ये पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.